हॅलो विद्यार्थी मित्रो, आपण इयत्ता 11वी मध्ये भूगोल या विषयातील प्रकरण क्रमांक 4 हवामान प्रदेश याचा अभ्यास करीत आहोत. यापूर्वी या प्रकरणाचे आपण 2 व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि आज आपण हा तिसरा व्हिडिओ पाहतोय. या तिसऱ्या व्हिडिओमध्ये उच्च अक्षवृत्तीय प्रदेश आणि त्याची काही वैशिष्ट्ये याचा आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत. अगदी पहिल्या व्हिडिओ पासून मी हा चार्ट तुम्हाला दाखवते, कारण प्रत्येक वेळेस आपण काय पाहतो, आता आपण काय पाहणार आहोत आणि याच्यानंतर आपण काय पाहणार आहोत याचा एक आढावा टोटल प्रकरणाचा असणारा जो हा चार्ट आहे, हवामानाचे वर्गीकरण आणि हवामान प्रदेशाचे निर्धारण, की ज्याला नैसर्गिक प्रदेश आपण म्हणतो. त्याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये निम्न अक्षवृत्तीय प्रदेश आणि त्याचे जे उपचार प्रकार होते तर याचा आपण अभ्यास केला. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्य अक्षवृत्तीय प्रदेश आणि त्याच्यामध्ये असणारे जे 3 उपप्रकार आहेत तर त्याचा आपण आढावा घेतलाय. आणि आज आपण या प्रकरणाच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये तिसरा असणारा प्रदेश जो आहे तो आहे उच्च अक्षवृत्तीय प्रदेश. त्याच्यामध्ये तैगा किंवा उप आर्कटिक हवामान प्रदेश, टुंड्रा हवामान प्रदेश, बर्फाच्छादित प्रदेश आणि त्याच्यामध्ये उच्च अक्षवृत्तीय किंवा पर्वतीय प्रदेश. तर या 4 प्रकारांचा अभ्यास, त्याची हवामान विषयी असणारी वैशिष्ट्ये, संबंधित असणारी वैशिष्ट्ये, त्याचे भौगोलिक वितरण, स्थान आणि तो प्रदेश कुठं आहे, कशा प्रकारचा आहे, तर याचा आपण या आजच्या भागामध्ये थोडक्यात माहिती पाहणार आहोत. हा तिसरा उच्च अक्षवृत्तीय प्रदेश, याच्यामध्ये तैगा किंवा उप आर्कटिक हवामानाचा प्रदेश. तर या हवामानाच्या प्रदेशासाठी आपल्याला 2 उदाहरणं दिलीत. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रकार पाहताना आपल्याला आलेखामध्ये 2 ठिकाणची आपण तुलना केली. अगदी तशाच प्रकारे या ठिकाणी सुद्धा आपल्याला 2 आलेख दिलेले आहेत. जो पहिला आलेख आहे तो व्हाईट हॉर्स कॅनडा मधील आहे आणि दुसरा आहे अर्खांगेल्स्क रशिया मधील आहे. यामध्ये आपल्याला पर्जन्य मिलीमीटर मध्ये आणि तापमान अंश सेल्सिअस मध्ये दर्शवलेलं आहे. आणि नेहमीप्रमाणेच या दोन्ही आलेखाची तुलना करून त्याच्या खाली काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. आणि ही दोन्ही ठिकाणे, कॅनडातील आणि रशियातील दिलेलं ठिकाण, हे आपल्याला जगाच्या नकाशात दाखवायला सांगितलेलं आहे. तर चला पाहूयात प्रश्नांची उत्तरे. पहिला प्रश्न आहे, पूर्वीच्या आलेखापेक्षा हे आलेख किती भिन्न आहेत, त्यांच्या अक्षांशाची मूल्य पहा. म्हणजे पूर्वी जे आपण विविध आलेख अभ्यासले त्याच्याशी ह्याची तुलना करायला सांगितलेली आहे. तर आता पूर्वीचे जे आलेख होते तर आधीच्या आलेखात तापमान दर्शक मूल्ये 0 ते 40 सेल्सिअस दरम्यान होती. या आलेखात ही मूल्ये 25 सेल्सिअस ते -35 सेल्सिअस अशी आहेत. यामुळे आलेखाचे दृश्य रूप एकसारखे किंवा आधीप्रमाणेच वाटते, तरी हे आलेख उणे तापमान दर्शवत आहे. उणे म्हणजे वजा -डिग्री सेल्सिअस ज्याला आपण म्हणतो, तर हे तापमान दर्शवताना आपल्याला दिसतं. इथं तापमानाच्या रेषेवरून आपल्याला हे सांगता येतं. प्रश्न दुसरा, कमाल व किमान तापमान असलेल्या त्या महिन्यांची नावे सांगा. आता दोन्हीही आलेखाचा जर आपण विचार केला तर कॅनडातील व्हाईट हॉर्स आणि रशियातील अर्खेंगेल्स्क या दोन्ही ठिकाणी कमाल तापमान जून जुलै व किमान तापमान डिसेंबर जानेवारी या महिन्यात असलेलं आढळतं. म्हणजे दोन्ही ठिकाणी सारखंच आहे. प्रश्न 3, सर्वाधिक व न्यूनतम पर्जन्याचे महिने कोणते, म्हणजे जास्तीत जास्त आणि कमीत कमी पर्जन्याचे महिने कोणते. तर व्हाईट हॉर्स येथे सर्वाधिक पर्जन्य हे जुलै ऑगस्ट मध्ये आहे आणि न्यूनतम म्हणजे कमी पर्जन्य एप्रिल मध्ये आहे. तर अर्खांगेल्स्क येथे सर्वाधिक पर्जन्य जून ते सप्टेंबर येथे आहे. तर कमीत कमी असणारा पाऊस किंवा पर्जन्य फेब्रुवारी मध्ये आहे. चौथा प्रश्न, दक्षिण गोलार्धात अशा हवामानाचे स्थान तुम्हाला सापडेल का. म्हणजे दक्षिण गोलार्धामध्ये अशा हवामानाचे स्थान सापडणार नाही.
याचे प्रमुख कारण म्हणजे 55 ते 65 दक्षिण अक्षवृत्ताच्या पलीकडे जवळजवळ जमिनीचा म्हणजे भूमीचा भाग अत्यंत कमी आहे किंवा जवळजवळ त्या ठिकाणी जमिनीचा भागच नाही, पूर्णपणे तो पॅसिफिक महासागराचा प्रदेश असल्यामुळं आपल्याला अशा प्रकारच्या हवामानाचा प्रदेश तेथे सापडणार नाही. प्रश्न 5, तेथील हवामानासाठी म्हणजे येथील हवामानासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत? तर या ठिकाणी उच्च अक्षवृत्तीय स्थान, सूर्याची तिरपी किरणे, थंड उन्हाळे, अतिशीत हिवाळे, कमी आर्द्रता, यामुळे कमी पर्जन्य हे विविध घटक तेथील हवामानावरती परिणाम करताना आपल्याला आढळतात. तर अशा प्रकारे कॅनडा आणि रशियातील ही 2 ठिकाणे आपल्याला नकाशामध्ये दाखवायची आहेत. इथं जगाचा नकाशा दिलेला आहे आणि भरीव डॉटच्या साहाय्यानं उत्तर अमेरिकेतील कॅनडाच्या या भागात दाखवलेलं आपल्याला व्हाईट हॉर्स हे ठिकाण असलेलं आढळतं आणि त्रिकोणाच्या साहाय्यानं युरोप खंडाच्या उत्तरेकडे दाखवलेलं अर्खागेल्स हे ठिकाण आहे. तुम्ही सुद्धा ही दोन्ही ठिकाणे जगाच्या नकाशामध्ये भरायची आहेत. हा प्रदेश आपल्याला कुठं दाखवतो, कशा प्रकारे म्हणजे तैगा आणि किंवा उप आर्कटिक हवामानाचा जो प्रदेश आहे हा उत्तर अमेरिकेतील कॅनडा, संयुक्त संस्थान, अलास्का, युरोप खंडाचा उत्तरेकडचा भाग, रशियाचा, सायबेरियाचा प्रांत, तर या भागामध्ये अशा प्रकारचं हवामान आढळतं. हे आपण चॉकलेटी रंगाने या ठिकाणी दर्शवलेले आहे. याची असणारी काही वैशिष्ट्ये पाहिली, भौगोलिक स्थान आणि संबंधित असणारी वैशिष्ट्ये पाहिली तर तैगा किंवा उप आर्कटिक हवामानाचा जो प्रदेश आहे तर 55 उत्तर ते 65 उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान या प्रकारच्या हवामानाचा प्रदेश आढळतो. दक्षिण गोलार्धात हा भाग तसा नगण्य असलेला आढळतो कारण बराचसाच भाग त्याच्यामध्ये पॅसिफिक महासागरामध्ये या अक्षवृत्ताच्या दरम्यानचा असलेला आढळतो. याच्यामध्ये येणारे प्रदेश जर पाहिले तर उत्तर अमेरिकेचा उत्तर भाग, उत्तरेपासून न्यू फाउंडलंड ते अलास्का, उत्तर युरेशियात स्कॅन्डिनेव्हिया पासून सायबेरियात तसेच बेरिंग समुद्र आणि ओखाटस्क समुद्रापर्यंतचा प्रदेश या हवामानाच्या भागामध्ये येतो. यामध्ये असणारी हवामानाची वैशिष्ट्ये पाहिली तर उन्हाळ्याचा कालावधी लहान परंतु शीत म्हणजे थंड हवामानाचा असतो. उन्हाळ्यातील तापमान 15 अंश सेल्सिअस ते 20 अंश सेल्सिअस असतं. तर हिवाळ्यात 0 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान आढळतं. हवेची आर्द्रता म्हणजे बाष्पधारण करण्याची क्षमता ही खूप कमी असते, त्यामुळे पाऊसही या भागामध्ये कमी पडतो. तसेच वार्षिक तापमान कक्षा 20 अंश सेल्सिअसच्या आसपास आढळते. उन्हाळ्यात 300 ते 500 मिलीमीटर पाऊस पडतो. हिवाळ्यात हिमवृष्टी व दाट धुक्याचे आच्छादन असते. उच्च आर्द्रता आणि भुरभुरणारे जे दव आहे किंवा धुके या प्रदेशामध्ये आढळते. हिवाळ्यात ध्रुवाकडील भाग थंड असतोच. आशियाच्या ध्रुवीय भागात प्रत्यावर्ताची त्यामुळे निर्माण होते कारण अतिथंड हवामान असल्यामुळे तापमान कमी असल्यामुळे हवेचा दाब हा जास्त असतो आणि त्यामुळे त्या भागामध्ये प्रत्यावर्ताची निर्मिती होते. काही वेळा तेथे चक्रीवादळेही निर्माण होतात. हा हवामानाचा प्रदेश खंडांतर्गत भागामध्ये आहे. तर अशा प्रकारे हवामानाची वैशिष्ट्ये आढळतात. संबंधित असणारी वैशिष्ट्ये पाहिली तर या प्रदेशात उत्तरेकडील वने शंकू आकाराची की ज्याला तैगा वने म्हणून ओळखले जातात. या वनातील लाकूड मऊ, वजनाने हलके, मृदू असलेले आढळतात. इथं तुम्हाला चित्र दाखवलेलं आहे बघा, या प्रकारची वने कशी असतात. म्हणजे तैगा उंच मृदू लाकडाची वजनाने म्हणजे हलके असे लाकूड आढळते. शिवाय या प्रदेशामध्ये अत्यंत आम्लयुक्त अशी मृदा आढळते. जी माती असते ती त्याच्यामध्ये आम्लाचं प्रमाण खूप असं कमी असलेलं आढळतं. अपुरे जल निस्सारण म्हणजे पाण्याचा निचरा झालेला आपल्याला फारसा आढळत नाही. पीक वाढीसाठीचा जो कालावधी असतो हा कालावधी खूप कमी असतो कारण थंडीचा कालावधी जास्त असल्यामुळे मिळणारा जो सूर्यप्रकाश आहे हा सूर्यप्रकाश या ठिकाणी कमी मिळतो आणि त्यामुळे पीक वाढीचा कालावधी हा लहान असतो. शिवाय या ठिकाणी अत्यंत अल्प शेती आणि वनावर आधारित असे उद्योग काही चालताना आढळतात. प्रायोगिक तत्वावरती पिकवलेल्या भाज्या आणि मूळ वर्गीय पिके येथे घेतलेली आहेत. शिवाय लाकूड तोड व शिकार हा प्रमुख व्यवसाय येथे केला जातो.
या प्रदेशात अत्यल्प किंवा अशी आर्द्रता असते, उष्णता कमी, पण वनांचे प्रमाण ही कमी असल्याने विदर्णाची प्रक्रिया आढळत नाही. तसेच या भागामध्ये अति थंडी असल्यामुळे असंख्य असे केसाळ कातड्यांचे प्राणी राहताना आढळतात. आणि या भागामध्ये राहणारे जे लोक आहेत, हे लोक म्हणजे शिकार करणे, त्याचबरोबर लाकूड तोड करणे, वनांचा भाग असल्यामुळे तर अशा प्रकारचे व्यवसाय तेथे चालतात. आपल्याला यामधला दुसरा भाग आहे, दुसरा प्रकार आहे टुंड्रा हवामानाचा प्रदेश. येथे सुद्धा आपल्याला दोन आलेख दिलेले आहेत. एक आलेख आहे अलास्का आणि दुसरा आहे नॉर्वे येथील असलेला आढळतो. यामध्ये सुद्धा आपल्याला दोन्हीतील असणारं जे तुलना करायची आहे, तापमान आणि पर्जन्यमान, आणि त्याच्या खालील असणारी प्रश्नाची उत्तरे लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे, हे दोन्ही आलेख उत्तर गोलार्धातील ठिकाणाचे असल्याचे कारण काय असावे? तर कारण हे दोन्ही कसे आहेत, म्हणजे नॉर्वे आणि अलास्का, कारण दक्षिण गोलार्धात या अक्षवृत्ताच्या दरम्यान जमीन आढळत नाही. टुंड्रा हवामानाचा जो प्रदेश आहे दक्षिण गोलार्धातला, त्या ठिकाणी जमीन आढळत नाही, म्हणून उत्तर गोलार्धातीलच हे दोन्ही उदाहरणे घेतलेली आहेत. प्रश्न दुसरा, सर्वात उबदार आणि थंड महिने कोणते आहेत? तर अलास्कातील बॅरोज येथे सर्वात उबदार महिने जुलै ऑगस्ट, तर सर्वात थंड महिने डिसेंबर फेब्रुवारीच्या दरम्यान आढळतात. नॉर्वेतील बॅरेन्सबर्ग येथे सर्वात उबदार महिने जुलै ऑगस्ट, तर सर्वात थंड महिने जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान आढळतात. प्रश्न तिसरा, तापमानाची वार्षिक कक्षा किती असेल? तर तापमानाची वार्षिक कक्षा सुमारे 30 अंश ते 35 अंश सेल्सिअस इतकी असेल. प्रश्न 4, या प्रदेशातील दिवसाची लांबी, म्हणजे कंसात काय दिले, कधी कधी 24 तासापेक्षा जास्त, तेथील तापमान किंवा पर्जन्यमान प्रभावित का करत नाहीत? याचं कारण आहे की त्या भागामध्ये हा प्रदेश ध्रुवाच्या जवळ असतो, आर्कटिक वृत्ताच्याही पलीकडे असलेला आपल्याला आढळतो. त्यामुळे तेथे उन्हाळ्यात दिवसाची लांबी 24 तासापेक्षा जास्त असली तरी सूर्याची किरणे ही अतिशय तिरपी पडतात आणि मिळणारा जो सूर्यप्रकाश आहे किंवा मिळणारा जो सौरताप आहे, हे अत्यंत नगण्य किंवा खूप कमी प्रमाणात मिळतो. त्यामुळे तेथील तापमानावर व पर्जन्यावरती याचा प्रभाव पडताना आपल्याला आढळतो. तर हे दोन्ही भाग आपल्याला नकाशात पाहायचे. दोन्हीही इथं आर्कटिक वृत्त दाखवले बघा, 66.5 अंशावरती असणार आर्कटिक वृत्त, आर्कटिक वृत्ताच्या जवळच दिलेले आहेत. उत्तर अमेरिकेमध्ये अलास्का येथील हे ठिकाण बॅरोज हे गोल भरीव टिंबाच्या साह्याने दाखवलेलं आपल्याला आहे. तर नॉर्वेच्या तिथं बॅरेन्सबर्ग हे त्रिकोणाच्या साह्याने आपल्याला दाखवलेलं आहे. हे दोन्ही ठिकाणी तुम्ही नकाशात भरायची आहेत. इथं तो भाग कसा आहे, उत्तर अमेरिकेच्या उत्तरेकडचा भाग आणि युरोप, रशिया आणि आशियाच्या उत्तरेकडचा जो भाग आहे, ब्राऊन रंगाने आपल्याला रंग दिलेला आहे, तर हा भाग टुंड्रा हवामानाच्या प्रदेशामध्ये येणारा आहे. दक्षिण गोलार्धामध्ये तसा त्या पलीकडे आपल्याला फक्त पाण्याचा भाग असल्यामुळं त्यामध्ये अशा प्रकारची जमिनीचा भाग उपलब्ध नाही. तर या भागात प्रदेशाचं असणारं भौगोलिक वितरण हे जर आपण पाहिलं तर टुंड्रा हवामानाचा प्रदेश ध्रुवाच्या जवळ आहे, पण तैगापेक्षा त्याची तापमान कक्षा मोठी नाही. हिवाळ्यातील तापमान ही तैगासारखे नाही, कारण तैगा हा आर्कटिक महासागरापासून दूर आहे, तर टुंड्रा महासागरात जवळ आहे. तेथील तापमान समुद्र सानिध्यामुळे प्रभावित झालेले असते. या भागामध्ये जर आपण पाहिलं तर 6 महिने आपल्याला दिनमान आढळते आणि 6 महिने रातमान असते. दिनमान असते तेव्हा दिवस लहान असतो, सूर्यकिरणे तिरपी पडतात आणि सूर्यापासून अत्यंत कमी किंवा अत्यल्प प्रमाणात असे सौरताप मिळतो व तेथे बर्फ वितळण्यासाठी तो खर्ची पडतो. तर अशा प्रकारचा जो प्रदेश आहे, हा प्रदेश आपल्याला 65 अंश ते 90 अंश उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यानच असलेला आढळतो आणि त्यामध्ये प्रामुख्याने उत्तर गोलार्धातील आर्कटिक वृत्ताच्या पलीकडे असणारा जो संपूर्ण प्रदेश आहे, मग त्याच्यामध्ये उत्तर अमेरिकेतील कॅनडाचा भाग येतो, ग्रीनलँड आहे, उत्तर सायबेरिया, युरोपचा उत्तर भाग व उत्तर गोलार्धातील आर्कटिकचा भाग यामध्ये येतात. दक्षिण गोलार्धातील
अंटार्क्टिकाचा काही भाग त्याच्यामध्ये समाविष्ट होताना आढळतो. या प्रदेशामध्ये असणाऱ्या हवामानाची वैशिष्ट्ये जर पाहिली तर उन्हाळ्यातील तापमान सुमारे 10 अंश सेल्सिअस असलेले आढळतं, तर हिवाळ्यातील तापमान 20 अंश ते 30 अंशच्या दरम्यान आढळतं. वार्षिक तापमान कक्षा या प्रदेशातील सुमारे 30 अंश ते 40 अंश पेक्षा अधिक असते. तर अतिथंड दीर्घकालीन असे हिवाळे आढळतात. आपत्कालीन कमी उष्णतेचे हिवाळे आढळतात. वार्षिक सरासरी पाऊस हा 300 ते 500 मिलीमीटर असतो, तो प्रामुख्याने हिमाच्या स्वरूपात पडतो. बाष्पीभवनाचा वेग हा अतिशय कमी असलेला आढळतो. ज्या ठिकाणी समुद्र किनारा लाभलेला आहे या किनाऱ्यावर दाट धुक्याचे आच्छादन असते. उच्च अक्षवृत्तावरील किनाऱ्यावर आपल्याला वाऱ्याच्या प्रभावामुळे उच्च दाबपट्टे निर्माण होतात आणि या प्रदेशामध्ये उच्च दाबपट्टे निर्माण झाल्यामुळे ध्रुवीय प्रत्यावर्ताची निर्मिती होताना आढळते. तर असे काही हवामानाची वैशिष्ट्ये आहेत. तर त्या ठिकाणी असणारी इतर संबंधित वैशिष्ट्ये जर पाहिली तर अल्पकालीन उन्हाळ्यात उगवणारी अल्पायुषी व इतर टुंड्रा वनस्पती येथे आढळते. शिवाय या प्रदेशामध्ये आपल्याला एस्किमो जातीचे जे लोक आहेत हे एस्किमो जातीचे लोक वास्तव्य करताना आढळतात. शिवाय बर्फ वितळल्यानंतर दलदलीचे क्षेत्र निर्माण होते. खनिज आणि तेल संसाधने उपलब्ध होताना आढळतात. सील मासे, वॉलरस, हिम अस्वल, पेंग्विन ही जैवविविधता या क्षेत्रामध्ये आढळते. या ठिकाणी राहणारा जो एस्किमो जमातीचे जे लोक आहेत हे लोक शिकार करणे, मासेमारी करणे, तर हे व्यवसाय या भागामध्ये करतात. आता आपण पाहिला तो अशा प्रकारचा ध्रुवाच्या नजदीकचा असणारा टुंड्रा हवामानाचा भाग असतो. अतिशय बर्फाच्छादित भाग आहे. पेंग्विन सारखा किंवा रेनडियर सारखे जे प्राणी आहेत हे प्राणीच या ठिकाणी वास्तव्य करतात. यानंतर तिसरा प्रकार आहे तो उच्च अक्षवृत्तीय प्रदेशाचा, की जो बर्फाच्छादित प्रदेश त्याच्यामध्ये आपल्याला आढळतो. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन ठिकाणची तुलना करायला दिलेली आहे आणि ती नकाशात दाखवायची. दोन्ही ठिकाणी ग्रीनलँड आणि अंटार्क्टिका अशी दोन ठिकाण असलेली आपल्याला आढळतात. तर याच्यामध्ये सुद्धा तापमान आणि पर्जन्याच्या नोंदी केलेल्या आढळतात. यामध्ये तापमान रेषा ग्रीनलँड मध्ये गोलाकार तुम्हाला वरती गेलेली मध्य भागामध्ये आढळते, तर अंटार्क्टिकामध्ये म्हणजे स्कॉट दक्षिण स्टेशन हे अंटार्क्टिका खंडावरती असणारं ठिकाण, तर तापमान रेषा खूपच खाली आलेली मध्ये आपल्याला दिसते. याच्या खाली असणारी प्रश्नाची उत्तरे पाहूया. दोन्हीचं निरीक्षण करायचंय आणि प्रश्नाची उत्तरं द्यायचे. बघा, पहिला प्रश्न, सर्वात उबदार आणि सर्वात थंड महिने कोणते? तर सर्वात उबदार आणि थंड महिने पाहिले तर ग्रीनलँड मधील आईसमीट येथे सर्वात उबदार महिने जून जुलै, तर सर्वात थंड महिने नोव्हेंबर ते फेब्रुवारी आहेत. आणि अंटार्क्टिका येथील स्टॉक दक्षिणी स्टेशन येथे सर्वात उबदार महिने डिसेंबर जानेवारी, तर सर्वात थंड महिने जून जुलै असलेले आढळतात. दुसरा प्रश्न, सर्वात जास्त आणि सर्वात कमी पर्जन्याचे महिने कोणते आहेत? आईसमीट येथे सर्वात जास्त पर्जन्य डिसेंबर, तर सर्वात कमी पर्जन्य फेब्रुवारी मध्ये आहे. तर स्टॉक दक्षिणी स्टेशन येथे सर्वात जास्त पर्जन्य फेब्रुवारी मध्ये, तर सर्वात कमी पर्जन्य हे जून महिन्यामध्ये पडताना आपल्याला आढळते. या ठिकाणी पर्जन्याच्या ठिकाणी आपल्याला खूपच कमी पाऊस प्रत्येक ठिकाणी दिसतो, कारण आपल्याला दिलेला स्तंभ हा उंचीनं अत्यंत अल्प असलेला आढळतो. प्रश्न तिसरा, उच्च अक्षांशातील इतर हवामान प्रदेश आणि या हवामान प्रदेशात तुम्हाला काय साम्य दिसते? तर आता खूप कमी तापमान, अतिशय अति हिवाळे, अतिशीत हिवाळे व हिवाळ्यात पडणारा पाऊस हे या ठिकाणी साम्य यामध्ये आपल्याला दिसून येते. प्रश्न चौथा, कोणत्या घटकाचा या हवामानावरती प्रभाव पडतो? तर याच्यामध्ये ध्रुवीय स्थान, खंडांतर्गत विषमता आणि त्यामुळे अति दीर्घ हिवाळे, तर या घटकाचा प्रभाव या ठिकाणी पडताना दिसून येतो. हे दोन्ही ठिकाणी ग्रीनलँड
आणि अंटार्क्टिका आपल्याला नकाशामध्ये दाखवायचे आहेत. इथं उत्तर ध्रुवाच्या बाजूला इथं ग्रीनलँड इथं गोल स्पॉट मध्ये आपल्याला दाखवलंय. आईसमीट ग्रीनलँड इथं आणि इथं स्कॉट दक्षिणी स्टेशन अंटार्क्टिका खंडावरती इथं दक्षिण ध्रुवाजवळ असणाऱ्या भागात आपल्याला त्रिकोणाने दर्शवलेले आहे. हे नकाशात तुम्हीही दाखवायचे किंवा भरायचे आहे. हा बर्फाच्छादित जो प्रदेश आहे, तर अशा प्रकारे यामध्ये आपल्याला सर्वत्र जमिनीच्या भागामध्ये बर्फ पडलेला आढळतो. बर्फाच्छादित प्रदेशाची असणारी वैशिष्ट्ये भौगोलिक वितरण जर पाहिलं तर दोन्ही गोलार्धातील ध्रुवीय प्रदेश हा हवामानाचा प्रदेश आहे. तेथे वर्षातील निम्मा काळ सौरताप खूप कमी किंवा अजिबात मिळत नाही, त्यामुळे पाऊसही कमी पडतो. या ठिकाणी दोन्ही गोलार्धातील ध्रुवाजवळच्या प्रदेशामध्ये म्हणजे ग्रीनलँड, अंटार्क्टिका, आर्कटिक समुद्र, तर या भागामध्ये अशा प्रकारचं हवामान आपल्याला आढळतं. हवामानाची वैशिष्ट्ये पाहिली तर उन्हाळ्यात 0°C ते -5°C तापमान आणि हिवाळ्यात -50 ते -80°C तापमान असलेलं आपल्याला आढळतं. येथील वार्षिक तापमान कक्षा 50°C पेक्षा जास्त असते. बाष्पीभवनाचा वेग मात्र यामध्ये बाष्पीभवनापेक्षा वृष्टी येथे जास्त आढळते, कारण उष्णता सौरताप कमी मिळत असल्यामुळे बाष्पीभवन फारसे झालेले आपल्याला आढळत नाही. उन्हाळ्या व्यतिरिक्त सर्व महिन्यात तापमान गोठणबिंदू खाली असते. जगातील सर्वात थंड तापमान असणारा हा प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्या ठिकाणी पडणारा जो पाऊस आहे हा पाऊस हिमाच्या स्वरूपात आणि अत्यंत कमी असतो. बाष्पीभवनाचा वेग कमी असल्यामुळे वारा हा झंझावाती असतो. ध्रुवीय प्रत्यावर्तीय वारे पावसावर मर्यादा आणतात. तर अशा प्रकारे याची हवामानाची वैशिष्ट्ये आहेत. काही संबंधित वैशिष्ट्ये पाहिली तर परिपक्व मृदेचा अभाव असतो, वने किंवा वनस्पतीचा अभाव असतो, भूप्रदेश हिमाच्छादित असतो, समुद्रजीव व जलीय पक्षी येथे आढळतात. कायमस्वरूपी मानवी वसाहत आढळत नाही, कारण अति थंड आणि जमीन ही नेहमी हिमाने आच्छादलेली आढळते. त्या प्रदेशामध्ये केवळ संशोधन केंद्रे असतात, त्यामुळे शास्त्रीय शोध मोहीम संशोधनाच्या दृष्टिकोनातून जाऊन मानव वसाहत करून राहिलेला फक्त आपल्याला आढळतो. तर अशा प्रकारे पृथ्वीवरील हा सर्वात वेगळा प्रदेश आहे. त्यामुळे संशोधनासाठी इतर प्रदेशात अनेक शास्त्रज्ञ या प्रदेशाकडे आकर्षित होताना आपल्याला आढळतात. तेथे संशोधन, शास्त्रीय उपकरणाच्या चाचण्या इत्यादी प्रयोग या भागामध्ये आपल्याला चालतात किंवा आढळतात. त्यानंतर याच्यामधला एक पुढचा भाग आहे उच्च अक्षवृतीय किंवा पर्वतीय प्रदेश. आता उच्च अक्षवृतीय आणि पर्वतीय प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला दोन भाग दिलेले आहेत, दोन आलेख दिलेले आहेत. त्याच्यामध्ये भारतातील सिमला आणि बोलिव्हियातील यल अलो हे दोन ठिकाणाचे आपल्याला आलेख दिलेले आहेत. त्याची निरीक्षण करायचं आहे आणि त्याच्या खालील प्रश्नांची उत्तरे पाहायची आहेत. पहिला प्रश्न आहे सर्वात उबदार आणि थंड महिने कोणते आहेत या ठिकाणी, तर भारतातील सिमला या येथे मे ते सप्टेंबर हे उबदार आहेत, तर नोव्हेंबर ते मार्च हे थंड आढळतात. बोलिव्हियामधील यल अलो येथे सर्वात उबदार महिने नोव्हेंबर ते फेब्रुवारी व सर्वात थंड महिने जून जुलै आहेत. प्रश्न दुसरा आहे सर्वात कमी व जास्त पर्जन्याचे महिने कोणते आहेत. भारतातील सिमला येथे जुलै ऑगस्ट मध्ये सर्वाधिक जास्त पाऊस पडतो, तर नोव्हेंबर मध्ये कमी पाऊस पडतो. यल अलो येथे सर्वाधिक पाऊस डिसेंबर जानेवारी, तर सर्वात कमी पाऊस हा जून जुलैच्या दरम्यान पडताना आपल्याला आढळतो. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे अन्य उच्च अक्षवृत्तीय हवामान प्रकाराशी असलेले साम्य कोणते आहे, तर याच्यामध्ये उन्हाळ्यात पाऊस, हिवाळ्यात जो अतिउंचीवरचा भाग असतो तेथे हिमवृष्टी होते, हे यामधील साम्य असलेलं आढळतं. प्रश्न चौथा आहे तापमानदर्शक अक्षावरील आकडेवारीत काय फरक असण्याचे काय कारण आहे, तर याच्यामध्ये दोन्ही ठिकाणच्या तापमान कक्षेत फरक असल्याने तसेच
तापमान कक्षेत लक्षणीय बदल होण्याची शक्यता असल्याने या अंकाच्या मूल्यात खूप फरक ठेवलेला आहे. जे तापमान कक्षेमध्ये याचा फरक असलेला आपल्याला आढळतो. प्रश्न 5वा आहे, या हवामानावर कोणते घटक परिणाम करतात? या प्रकारच्या हवामानावरती खंडांतर्गत स्थान, समुद्र सपाटीपासून जास्त उंचीची ठिकाणे ही दोन्ही पण आहेत आणि हे दोन्हीही घटक याच्या हवामानावरती परिणाम करताना आपल्याला आढळतात. भारतातील सिमला आणि बोलिव्हियातील यल अलो ही दोन्ही ठिकाणी आपल्याला जगाच्या नकाशात दाखवायची आहेत. इथं आपला हा भारत देश, भारतातील हे सिमला ठिकाण आहे आणि दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया या ठिकाणी त्रिकोणाच्या साहाय्याने दाखवलेलं यल अलो हे ठिकाण तुम्ही सुद्धा नकाशामध्ये भरायचं आहे. उच्च अक्षवृत्तीय किंवा पर्वतीय प्रदेश कशा प्रकारे आढळतो, तर त्याचे एक या ठिकाणी तुम्हाला चित्र दाखवलेले आहे. हा उच्च अक्षवृत्तीय किंवा पर्वतीय जो प्रदेश आहे, तर याची असणारी काही वितरण वैशिष्ट्ये आणि संबंधित जी वैशिष्ट्ये आहेत ती जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल बघा. भौगोलिक याचं स्थान पाहिलं तर उच्च भूमीचे हवामान, भूप्रदेशावर नियंत्रण केले जाते. पृथ्वीवरील विस्तृत प्रदेशात वितरण याचे झालेले आपल्याला आढळतात. आशियातील उंच पर्वतीय प्रदेश, मध्य युरोप, उत्तर व दक्षिण अमेरिकाचा पश्चिम भाग, हिमालय, रॉकी पर्वत, अँडीज पर्वत, तर या भागामध्ये अशा प्रकारचं हवामान आपल्याला आढळतं. याची हवामानाची असणारी वैशिष्ट्ये पाहिली तर हिवाळ्यात 15 अंश ते 25 अंश सेल्सिअस तापमान असतं. उन्हाळ्यात 15 अंश ते 25 अंश सेल्सिअस तापमान, हिवाळ्यात 0 अंश ते 5 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान असतं. वार्षिक तापमान कक्षा सुमारे 15 ते 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते. वातभिमुख स्थानात प्रतिरोध प्रकारचा पाऊस या प्रदेशात पडतो. तसेच या प्रदेशात बहुधा वर्षभर पाऊस पडतो आणि हा पाऊस सुमारे 500 ते 2000 मिलीमीटर इतका असलेला आढळतो. हिवाळ्यामध्ये या प्रदेशात हिमवृष्टी झालेली आढळते. उंचीनुसार हवामानात बदल होतो. उंचीच्या हवामानावर पडणारा प्रभाव हा सहज दिसून येतो. तर अशा प्रकारे याची हवामानाची वैशिष्ट्ये आहेत आणि संबंधित असणारी वैशिष्ट्ये पाहिली तर उंचीवर सूचीपर्णी वने, निमस्तरावर उष्ण पानझडी ते सदाहरित वृक्ष आढळतात. या प्रदेशामध्ये मृदा ही जांभ्या रंगाची आढळते. शिवाय कुरणे व चराऊ क्षेत्र असतं. शिवाय या भागामध्ये ते ज्या मानवी वसाहती वास्तव्य करून राहतात तर या वसाहतीमध्ये शेती, पशुपालन, पर्यटन, उद्योग चालताना आपल्याला आढळतात. शिवाय या भागामध्ये खेचर, शेळ्या, मेंढ्या व इतरही प्राणी असलेले आपल्याला आढळते. डोंगर उतारावरती आपल्याला पायऱ्याची शेती केलेली आढळते. तसेच तेथे पशुपालन व्यवसायही चालतो. तसेच अशा प्रकारे आपल्याला उच्च अक्षवृत्तीय किंवा जो पर्वतीय प्रदेश आहे तर या पर्वतीय प्रदेशाचे भौगोलिक स्थान, हवामान आणि त्याची संबंधित वैशिष्ट्ये आहेत. धन्यवाद. अशा प्रकारे आपल्या प्रकरण क्रमांक 4 हवामान प्रदेश तर याचा आपण थोडक्यात अभ्यास केलेला आहे. या व्हिडिओ बरोबर आपला हा टॉपिक पूर्ण झालेला आहे. ओके, धन्यवाद.